नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? आशा करतो की सगळे मजेत असाल. तर आज पुन्हा एकदा तुमच्या आपल्या फूड फीस्ट विथ देव चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटमध्ये. त्याचं नाव आहे मेल्टिंग पॉट. चला तर मी काही सांगत नाही जास्त तुम्हाला त्या रेस्टॉरंटबद्दल. तुम्हाला तिथं घेऊन जातो आणि कोणत्या प्रकारचे फूड मिळतं ते तिथेच दाखवतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्लॉग बघत राहा. चला तर भेटूया आपण मेल्टिंग पॉटमध्ये. त्यांना आपण आता पोहोचलेलो आहोत मेल्टिंग पॉट रेस्टॉरंटमध्ये आणि आता आपण ऑर्डर करणार आहोत. तर बेसिकली ते 4 कोर्स मेन्यू मिळतं. तर त्याच्या आधी आम्ही एक मॉकटेल ड्रिंक मागवलेली आहे, लेमनेड. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता की 4 कोर्स मेन्यू याच्यामध्ये स्टार्टिंगमध्ये आपण कुठचा चीज हवा आहे ते ऑर्डर करू शकतो. तर एका पॉटमध्ये तो चीज मेल्ट होईल आणि त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर जो काही सॅलड हवा आहे तो सॅलड ऑर्डर करू शकतो. आणि नंतर मेन कोर्समध्ये तुम्ही कुठचं प्रोटीन हवं आहे ते ऑर्डर करू शकता. आणि नंतर 4थमध्ये तुम्ही डेझर्टमध्ये तुम्हाला चॉकलेट फॉन्ड्यू येईल आणि त्या चॉकलेटसोबत तुम्ही कुठचे फ्रूट्स वगैरे काय हवं आहे ते ऑर्डर करू शकता. तर असा आहे इथला मेल्टिंग पॉट. चला तर मग मी वन बाय वन तुम्हाला दाखवत जातो. असेच टिकून जा. तर आपला आता लेमोनेड आलेला आहे. बघू शकता मस्तपैकी दिसायला आहे आणि टेस्टसाठी पण थोडं जास्त स्वीट आहे, पण चांगली टेस्ट आहे. ओके, तर आपला आता स्टार्टर आलेला आहे. स्टार्टरमध्ये शेदार चीज फॉन्डी मागवलेला आहे आपण. आम्ही बघू शकता इथे गरम होत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ब्रेड्स आहेत, सलाड आहे. सलाडमध्ये सेलरी आहे, ब्रोकली आहे आणि फ्रेंच ब्रेड आहे. तर इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला दाखवायचं झालं तर नॉर्मली आपल्याकडे नॉर्मली आपल्याला स्पून, फोक आणि हे देतात. पण आता आपण बघूया इकडे काय आहे बघा. तर ह्याचा यूज असा आहे की आता आपण हे फ्रेंच ब्रेड इथे असं घ्यायचं आणि चेदार चीज फॉन्ड्यूमध्ये डीप करायचं असं पूर्ण. असं आणि असं खायचं आहे. तर आता आपण दुसरा अजून एक ट्राय करूया. याच्यामध्ये कॅरोट आहे. तर कॅरोट आपण असं घ्यायचं, ओके, छोटासा, आणि चीजमध्ये डीप करायचा. लुक्स नाईस. बघूया आता टेस्ट कशी आहे. कॅरोट होता तो थोडा बॉईल केलेला होता, शिजवलेला होता. व्हेरी नाईस, मस्त. ओके, तर आपला आता मेन कोर्स आलेला आहे. आता मेन कोर्समध्ये बघू शकता एक आम्हाला व्हेजिटेबल फॉन्ड्यू आलेला आहे. तर व्हेजिटेबल ब्रॉथ सूप टाईप आहे आणि तो पूर्ण बॉईल झालेला होत आहे सध्या. आणि त्याच्यासोबत मला ह्या 2 डिश आलेल्या आहेत मेन कोर्समध्ये. तर हे आहे बेसिकली डक, श्रीम्प, ट्यूना फिश, नंतर परत श्रीम्प, ट्यूना, आणि नंतर आहे हा चिकन. तर हे सगळं रॉ आहे. तर याची प्रोसेस अशी आहे की इथे त्यांनी आपल्याला स्टिक दिलेले आहे. तर मी पहिले एक श्रीम्प घेतो. श्रीम्प अशी घ्यायची आहे आणि इथे ब्रॉथमध्ये ठेवायची आहे. ओके, तर मी अशा 3 टाकून देतो. एक श्रीम्प घेतली, एक सॅलमन घेतो सेम, तो पण इथेच ठेवून देतो. आणि नंतर मग एक ट्यूना ट्राय करूया. ओके, ट्यूना. तर बेसिकली त्यांनी असं सांगितलं की जे काही फिश आहेत ते 1.5 मिनिटमध्ये कुक होतील त्या ब्रॉथ सूपमध्ये. आणि चिकन आणि डक आहे तर हे दोन्हींना शिजण्यासाठी 3 मिनिटं लागेल. तर आता आपण टायमर लावूया, ठीक आहे? तर शिजल्यावर तुम्हाला दाखवतो कसं असतं. तर आपला आता 1.5 मिनिट झालेला आहे. तर आपण आता काढूया. हा होता आपला
ट्युना घेऊया आणि ते काढूया. आणि त्याच्यानंतर होता बेसिकली सॅल्मन. पूर्ण शिजलेला आहे आता. आणि त्याच्यानंतर होता आपली श्रीम्प. तर ही पण शिजलेली आहे. ही पण शिजलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण टेस्ट करायच्या अगोदर सॉस घेऊया. तर मी हा सॉस घेतो आणि एक टेरियाकी सॉस घेऊया. एक अजून एक सॉस घेऊया आणि आता ट्राय करूया. त्याला आपण सॅल्मन ट्राय करूया. बघू शकता इकडे चांगला असा शिजलेला आहे. परफेक्ट. खूप छान. आपण टेरियाकी मध्ये ट्राय करूया. प्रॉपर कुक झाले आणि फ्रेश. व्हेजिटेबल ब्रॉथ सूप मध्ये एक वेगळीच शिजल्यावर टेस्ट आलेली आहे. आणि लास्ट आहे आपला ट्युना. तर ट्युना ट्राय करूया. पण ट्राय करूया चिकन अँड डक. ओके. चिकन अँड डक हे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये 3 मिनिटं लागते. ठीक आहे. तर आपण आता एक ठेवूया. चिकन असं टाकाय ठेवायचं आहे आणि घेऊया डक. ॲक्च्युली डकचं मीठ थोडं सॉफ्ट आहे. छोटावाला घेऊया. काळजीसारखं वाटतं. डक ठेवूया आणि आता आपण 3 मिनिट वेट करायचा. मग दाखवतो तुम्हाला शिजल्यावर कसं असतं. आता आपलं झालेलं आहे. 3 मिनिटं झालेले आहे. तर आपण आता चिकन आणि डक ट्राय करूया. हा डकचा कलरच चेंज झाला. आणि चिकन ट्राय करूया. चिकन पण मस्त दिसतं पटक्यात. मग डक ट्राय करायचा पहिला. एकदम प्रॉपर शिजलाय बघा. टेरियाकी सॉस मध्येच ट्राय करूया आपण. सेम कलेजी बरोबर. ओके. तर आपल्या आता फायनल डिश आलेली आहे इकडे मेल्टिंग पॉट मधली स्वीट डिश. तर स्वीट डिश मध्ये आपल्याला इथे बघू शकता की व्हाईट आणि डार्क चॉकलेट फॉन्ड्यू आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॉबेरी, बनाना आहे, ब्रेड आहे, नंतर राईस क्रिस्प आहेत. तर आपण आता एक कुठची तरी ट्राय करूया. लेट्स ट्राय दॅट द स्ट्रॉबेरी. तर ही आपल्याला अशी घ्यायची आहे. मिक्स करायचं आहे. व्हेरी नाईस. एकदम खूप छान. तर असा होता आपला आजचा डिनर. आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. तर आज आपण स्टार्टरमध्ये शेदार चीज फॉन्ड्यू ट्राय केला. मेन कोर्समध्ये आपण व्हेजिटेबल ब्रॉथ सूप विथ डिफरंट टाईप ऑफ मीट ट्राय केले. आणि आपल्या डेझर्टमध्ये आज मस्तपैकी व्हाईट आणि डार्क चॉकलेट फॉन्ड्यू होता. तर असं होतं आपला आजचा मेल्टिंग पॉटचा हा डिलिशियस डिनर. आशा करतो की तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. तर असेच बघत राहा आपले व्हिडिओ. आणि जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. तेव्हापर्यंत गुड नाईट आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.